महिला रात्री 2:30 वाजता कंपनीतून काम आटपून रस्त्याने जात असताना तिच्यासोबत असं काही घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. रस्त्यावर शांतता होती, सगळीकडे अंधार पसरलेला होता. पण काही मिनिटातच घडलं असं काही की संपूर्ण परिसर हादरला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री कंपनीतून काम करून घरी जाणाऱ्या एका महिलेवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना चाकण परिसरात पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास घडली. शोभा विजय वाघमारे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या चाकणमधील एका खासगी कंपनीत काम करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या रात्री काम आटोपून पायी घरी जात होत्या. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती, परिसर शांत होता. पण अचानक काही भटकी कुत्री त्यांच्या मागे लागली. काही क्षणातच 5 ते 6 कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्यांच्या अंगावर झडप घालत त्यांना गंभीर जखमी केले. त्या मदतीसाठी ओरडत होत्या, पण त्यावेळी आसपास कोणीही नसल्यामुळे त्यांना तात्काळ मदत मिळू शकली नाही. सकाळी परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये भटक्या कुत्र्यांचा टोळका महिलेवर हल्ला करत असल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसून आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणावे अशी माहिती केली जात आहे. ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते. रात्री कामावरून घरी जाणाऱ्या लोकांची सुरक्षा नेहमी कोण पाहणार? मित्रांनो, अशा घटनांवर तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.